वेलकम स्टुडंट. पहा, आधीच्या लेक्चरमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस आपण कंप्लीट केली. नंतर oogenesis म्हणजे एग फॉर्मेशन कसा होतो ओव्हरीमध्ये हे आपण त्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलं. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला पुढचा पॉइंट शिकायला सुरुवात करायचा आहे. आणि तो काय पॉइंट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पर्मचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. आणि तसंच एगचं पण स्ट्रक्चर आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. ठीक आहे. मग आता स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस आपल्याला माहिती झाली आहे. म्हणजे these sperms they are produced by the process known as spermatogenesis. That sperms they are developed by process and the name of that process is known as a spermatogenesis. Now the sperms they are male gamete. The sperms are male gamete and such a male gametes they are motile, then microscopic and elongated. So the sperm is motile, microscopic and elongated cell. So we know that it is also a haploid cell. It is haploid cell. पहा, लास्ट लेक्चरला आपण स्पर्मॅटोजेनेसिस शिकलो. स्पर्मा म्हणजे स्पर्म आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. म्हणजे टेस्टिस मधल्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस घडतं मॅच्युरिटी लेवलला आणि त्याच्यामुळं असं स्ट्रक्चर तयार होतं. आणि ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो तर स्पर्म म्हणतो. सो व्हॉट इज द स्पर्म? फर्स्ट ऑफ ऑल, स्पर्म इज अ मेल गॅमेट and that male gamete is motile structure. It is microscopic structure, elongated structure and it is a haploid cell. हे नीट क्लिअर करा. हा मेल गॅमेट आहे स्पर्म. ठीक आहे. आता तो कसा आहे तो मोटाईल आहे म्हणजे तो हालचाल करू शकतो. मायक्रोस्कोपिक आहे म्हणजे मायक्रोस्कोप शिवाय तुम्हाला दिसणार नाही. इलॉंगेटेड आहे स्ट्रक्चर हे तुम्हाला समजतंय. आणि ही जी सेल आहे ही सेल हॅप्लॉइड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही क्रोमोझोम नंबर आहे ते असतील 23 कारण ते मिओसिसच्या प्रोसेस मधून तयार झालेले आहेत. नाउ सच अ स्पर्म इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स and that are head, middle piece. Actually they are divided into the 4 parts. The first part is known as a head, second part is known as a neck and this portion is known as a middle piece and such a last portion is known as a tail. So the total sperm it is divided into first head, second neck, third one is known as a middle piece and the last part is known as a tail. पहा, असा जो हा मेल गॅमेट आहे ज्याला आपण स्पर्म म्हणतो, मायक्रोस्कोपिक आहे म्हणतो, मोटाईल आहे म्हणतो, इलॉंगेटेड सेल आहे म्हणतो. तर टोटल स्पर्म किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे? इट इज डिवायडेड इनटू द 4 पार्ट. आणि कुठले 4 पार्ट? तर पहिला पार्ट आहे हा एवढा, ह्याला म्हणायचं हेड. त्याच्यानंतर असते छोटीशी नेक. त्याच्यानंतर पुढचा पोर्शन येतो त्याला म्हणतात मिडल पीस. हा एवढा पोर्शन म्हणजे मिडल पीस. आणि हा जो इलॉंगेटेड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ह्या इलॉंगेटेड स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं टेल. म्हणजे असा स्पर्म हा 4 पार्ट मध्ये काय झालेला आहे डिवाइड झालेला आहे. ह्याचे एक एक पार्ट आपण शिकायला सुरुवात करू. सो द फर्स्ट पोर्शन ऑफ दॅट स्पर्म इज नोन ॲज अ हेड. सो वी स्टार्ट विथ हेड. आता पहिला पोर्शन आपण शिकू हेड. So this portion is known as a head. Now the head of sperm is oval in shape and it contains a haploid nucleus. Head is oval and contains haploid nucleus. Such
structure is known as a acrosome. So, acrosome that is present in the head and which is a cap-like structure. Clear? Now, that acrosome, it is formed from Golgi apparatus. It is formed from Golgi apparatus. Clear? Now, that acrosome contain, हे खूप महत्वाचं आहे, that acrosome contain hydrolytic enzyme. It contain hydrolytic enzyme like hyaluronidase and it also contains proteolytic enzymes like zona lysins and corona penetrating enzyme. Zona lysin and corona penetrating enzymes. लक्षात येते का पहा? स्पर्मचे 4 पार्ट आहेत, हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. पैकी पहिला पार्ट आपण शिकायला सुरुवात केला ज्याला आपण हेड म्हणतो. स्पर्मचा हेड जर तुम्ही बघितलं तर हे ओव्हल शेप आहे, म्हणजे अंडाकृती आहे. आणि ह्या ओव्हल शेप हेड मध्ये काय प्रेझेंट आहे तर असा लार्ज हॅप्लॉइड न्यूक्लियस तुम्हाला तिथे प्रेझेंट दिसतो. बरोबर? ह्या न्यूक्लियस बरोबरच आणखी हेड रिजन मध्ये तुम्हाला काय दिसतं तर हे कॅप-लाइक स्ट्रक्चर दिसतं. आणि हे जे कॅप-लाइक स्ट्रक्चर असतं हेड रिजन मध्ये, ह्या कॅप-लाइक स्ट्रक्चरला म्हटलं जातं ॲक्रोसोम. आणि हा ॲक्रोसोम कशापासून तयार होतो तर ह्या सेलमध्ये, ही हॅप्लॉइड सेल आहे, ह्या सेलमध्ये जे काही गोल्गी अपॅरेटस असतं, ह्या गोल्गी अपॅरेटस पासून हा ॲक्रोसोम तयार होतो. बरोबर? आता ॲक्रोसोमचं फंक्शन फर्टिलायझेशन मध्ये प्रचंड महत्वाचं आहे मुलींनो. मग काय आहे ते फंक्शन पहा. तर हा जो ॲक्रोसोम असतो, ह्या ॲक्रोसोम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे. कुठला एन्झाईम आहे? हायड्रोलायटिक एन्झाईम. लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन करणार. आणि त्या एन्झाईमचं नाव काय तर हायलुरोनिडेज. हायलुरोनिडेज नावाचं ह्याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहे. मग इथं एग मध्ये जेव्हा त्याला पेनिट्रेट करायचं असतं त्यावेळेला तो त्या एन्झाईमचा वापर करून इथपर्यंत येऊ शकतो. तसंच त्याच्यामध्ये आणखी प्रोटिओलायटिक एन्झाईम सुद्धा प्रेझेंट आहे, प्रोटीनचं लायसिस करणारं. आणि मग ते प्रोटिओलायटिक एन्झाईम कुठलं आहे तर झोना लायसिन्स. झोना लायसिन्स म्हणजे हा जो काही झोना पेनिसिडा आहे, नंतर तुम्हाला लक्षात येईल, तर त्याला ब्रेक करणारं ते एन्झाईम आहे. कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम ही सगळी प्रोटिओलायटिक एन्झाईम सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि ही एन्झाईमच्या साह्यानं तो त्या एग मध्ये जो काही न्यूक्लियस दिसतो ह्या न्यूक्लियस पर्यंत तो पेनिट्रेट करू शकतो. दॅट इज अबाउट द हेड ऑफ स्पर्म. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द नेक. सेकंड पार्ट इज नोन ॲज द नेक ऑफ स्पर्म. Second part that is the neck. Now, this small portion is known as a neck. So, the neck of sperm is a very short part and it contains the proximal and distal centrioles. So, the neck is very short and it contains proximal and distal centriole. प्रॉक्सिमल सेंट्रिओल म्हणजे काय तर सुरुवातीला प्रेझेंट असणारा तो प्रॉक्सिमल सेंट्रिओल आहे. आणि डिस्टल सेंट्रिओल म्हणजे खालच्या बाजूला प्रेझेंट असणारा आहे, त्याला डिस्टल सेंट्रिओल म्हणतात. आता पहा,
प्रॉक्सिमल सेंट्रिओलचा रोल हा क्लिव्हेज फॉर्मेशन मध्ये असतो. क्लिव्हेज नंतर शिकवेल. आणि डिस्टल सेंट्रिओलचा रोल कशामध्ये, तर त्या डिस्टल सेंट्रिओल पासून हा जो थ्रेड तयार झालाय हा थ्रेड तयार होतो, ह्याला ॲक्सियल फिलामेंट असं म्हणतात. तर डिस्टल सेंट्रिओल पासून ॲक्सियल फिलामेंट तयार होतो, तर प्रॉक्सिमल सेंट्रिओलचा रोल हा क्लिव्हेज मध्ये महत्वाचा असतो. दॅट इज अबाउट द नेक. नाउ द नेक्स्ट पोर्शन इज नोन ॲज अ मिडल पीस. मिडल पीस. आता पुढचा पोर्शन आहे मिडल पीस, म्हणजे हा एवढा पोर्शन. ना द मिडल पीस कंटेन्स axial filament, means it contains a thread-like structure, and that thread-like structure is known as a axial filament. And such an axial filament, it originates from distal centriole, which is present in the neck region. Clear? So, the middle piece contains a thread-like structure, and such a thread-like structure is known as a axial filament. Now the next point is that axial filament, it gets surrounded by mitochondria. It gets surrounded by mitochondria. And that mitochondria, they are spirally coiled. They are spirally coiled. Means there are about 10 to 14 spiral turns. Spiral turns. पहा लक्षात येते का? मिडल पीस बद्दल मी तुम्हाला सांगते. मिडल पीस मध्ये थ्रेड-लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट असतो, त्याला आपण ॲक्सियल फिलामेंट म्हणतो. आणि हा ॲक्सियल फिलामेंट आहे, ह्याच्याभोवती अशा स्पायरली कॉइल केलेल्या, समजा हा ॲक्सियल फिलामेंट आहे, तर अशा स्पायरली कॉइल केलेल्या मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात. आणि मग किती स्पायरली कॉइल्ड असतात, तर त्याच्यामध्ये 10 ते 14 स्पायरल टर्न्स असतात. म्हणजे हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, अशा त्या ॲक्सियल फिलामेंट भोवती 10 ते 14 स्पायरल टर्न्स असतात. आणि त्याला आपण स्पायरली कॉइल्ड मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. मग आता ह्या मायटोकॉन्ड्रियाला आणखीन एक शब्द पुस्तकात वापरलाय, निबेनकॉन. हा मायटोकॉन्ड्रियाला शब्द कुठला वापरलाय? निबेनकॉन. आता निबेनकॉन हा शब्द का वापरलाय माझी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते. पहा, तर निबेनकॉन म्हणजे इन्सेक्ट्स जे आहेत त्या इन्सेक्ट्स मधल्या मायटोकॉन्ड्रिया अशा पद्धतीच्या आहेत, म्हणून त्याला निबेनकॉन तिथं म्हणतात. म्हणून इथं निबेनकॉन ब्रॅकेटमध्ये दिलंय, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आता इथं असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियाचं काय फंक्शन आहे, तर मायटोकॉन्ड्रियाचं बेसिक फंक्शन तुम्हाला माहिती की इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, मीन्स इट प्रोव्हाइड द एनर्जी. आणि हा स्पर्म कसा आहे, तर ही मोटाईल सेल आहे, लक्षात घ्या, ही हालचाल करते सेल. आणि मग ह्या हालचालीसाठी, ह्या स्पर्मच्या मुवमेंटसाठी लागणारी जी काही एनर्जी असते, ही एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं, तर त्या मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड करतात. सो मायटोकॉन्ड्रिया which are present in the middle piece of that sperm, they provide the energy for the movement of sperm. Is it clear? Now the next point is a television. Next point is a television. चौथा point, tail. So tail is a slender and tapering part. It is a slender and tapering part. It is an elongated structure, and that elongated structure is, or it is a long, slender, tapering and long. Long है, slender है,
इलॉंगेटेड असणारं असं हे स्ट्रक्चर आहे. टॅपरिंग असणारं असं हे स्ट्रक्चर आहे. खालच्या बाजूला ते निमुळत झालेलं आहे. दॅट कंटेन्स द सायटोप्लाझम. इट कंटेन्स द सायटोप्लाझम and also axial filament. So, the tail is the last part of the sperm, and that tail is a long part, it is a slender part, and it is a tapering part of sperm. Now, that tail, it contains the cytoplasm, it contains cytoplasm and a thread-like structure known as a axial filament. So, पहा टेल मध्ये काय काय प्रेझेंट असतं तर हे थ्रेडलेस स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला आपण ॲक्झियल फिलामेंट असं म्हणतो. आणि ह्या ॲक्झियल फिलामेंट भोवती त्याच्यामध्ये सायटोप्लाझम सुद्धा प्रेझेंट असतं. आणि हे जे काही ॲक्झियल फिलामेंट आहे हा थ्रू आउट लेंथ त्याच्या प्रेझेंट असतो. आणि ॲक्झियल फिलामेंट कोणापासून ओरिजिनेट झालेला असतो तर ह्या डिस्टल सेंट्रिओल पासून ओरिजिनेट झालेला असतो. नाउ this tail is partly surrounded by plasma membrane. It gets surrounded by, tail gets surrounded by plasma membrane, and end piece is the last tapering part of the sperm, and that part is without the plasma membrane. That part is without plasma membrane. लक्षात येते का? पहा काही अवघड स्ट्रक्चर नाहीये. टेल हा त्याचा लास्ट पार्ट आहे. लॉंग 10 टाइम लॉंग असतो. लक्षात घ्या स्पर्मचा हे जे स्ट्रक्चर आहे ह्या स्ट्रक्चरच्या 10 टाइम लॉंग काय असतं त्याचं टेल असतं. लक्षात ठेवा. आणि हे जे टेल आहे हे लॉंग तर आहेच आहे त्याच्याबरोबर ते स्लेंडर आहे त्याच्याबरोबर ते टॅपरिंग आहे. पुढे 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 ते निमुळतं होत गेलेलं आहे. आणि ह्या टेलमध्ये थ्रेड-लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ज्याला आपण ॲक्झियल फिलामेंट म्हणतो. आणि हा ॲक्झियल फिलामेंट ओरिजिनेट कुठून होतो तर डिस्टल सेंट्रिओल पासून होतो. आणि त्याच्याभोवती सायटोप्लाझम आहे. असं हे जे काही टेल आहे हे पार्टली कव्हर झालेलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेननी. आणि हा शेवटचा जो त्याचा टॅपरिंग पोर्शन आहे हा विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि त्या टॅपरिंग पोर्शनला आपण काय म्हणतो तर त्याला आपण एंड पीस असं त्याला आपण म्हणतो. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. जुन्या पुस्तकांचा जर तुम्ही रेफरन्स घेत असाल त्यांनी असं सांगितलंय की हाफ ऑफ द न्यूक्लियस हे जे काही आहे हेड अँड हाफ ऑफ द न्यूक्लियस इट गेट कवर्ड बाय द फायब्रिलर शीथ. म्हणजे हा एवढा पार्ट हा फायब्रिलर शीथनी कव्हर केलाय आणि उरलेला सगळा पार्ट हा नुसत्या शीथनी कव्हर केलाय असंही काही पुस्तक सांगतंय. पण आतापर्यंतची जी माहिती दिली ती आपल्या पुस्तकामधली माहिती आहे. लक्षात आलं? दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. मग हे स्पर्मचं स्ट्रक्चर तुम्हाला खूप वेळेला डिस्क्राईब करायला विचारलं जातं. ठीक आहे. आता पुढचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्हा. ही डायग्राम एक पुस्तक आता तुम्हाला माहित झालं सगळं. आता पुढचा पार्ट पहा. पुढची डायग्राम मी काढलेली आहे बोर्डवरती. कशाची डायग्राम आहे? स्ट्रक्चर ऑफ एग. आता स्ट्रक्चर ऑफ एग मध्ये काही लेबल माझी करायची राहिलेली आहे. तिथे डायग्रामला जागा नव्हती म्हणून मी लेबल केलेली नाही. तर आधी मी ही लेबल करून घेते आणि मग आपण टीचिंगला सुरुवात करू. पहा तर पहा हा जो बाहेरचा लेअर तुम्हाला दिसतोय ह्या बाहेरच्या लेअरला म्हणायचं कोरोना रॅडिएटा. हा आतला लेअर जो दिसतोय ह्याला म्हणायचं झोना पेलुसिडा. हा एकदम आतला जो लेअर आहे ह्याला म्हणतात व्हायटेलाइन मेम्ब्रेन. त्याच्यानंतर हे जे आहे स्ट्रक्चर हिला म्हणतात फर्स्ट पोलार बॉडी. पोलार बॉडी
हे इथं प्लाझम दाखवलंय, हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला म्हणतात जर्मिनल व्हेसिकल म्हणजे न्यूक्लियस, जर्मिनल व्हेसिकल. आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेल्युसिडा, व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेल्युसिडा यांच्यामध्ये जे स्पेस आहे ह्या स्पेसला म्हटलं जातं पेरी व्हायटेलाइन स्पेस. पेरी व्हायटेलाइन स्पेस. आता पुढचा पाठ कुठला सुरू करणार आहोत आपण? स्ट्रक्चर ऑफ एग और ओहम. ओहमचा किंवा एगचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायला आता सुरुवात करायची आहे. ठीक आहे, मग पुढे पाहता. जसं स्पर्म हा मेल गॅमेट आहे म्हणून आपण शिकलो, तसं आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ओहम और एग किंवा स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte असंही ह्याला म्हटलं जातं. नाउ द सेकंडरी oocyte, ह्याला आणखी काय नाव आहे? सेकंडरी oocyte. लक्षात ठेवा सगळी नावं. This secondary oocyte that is released from ovary. आपल्याला माहिती आहे ड्युरिंग ओव्युलेशन. ओव्युलेशन होताना हे असं स्ट्रक्चर ओव्हरीच्या बाहेर पडतं आणि ओव्हरीच्या बाहेर पडण्याच्या प्रोसेसलाच आपण ओव्युलेशन असं म्हणतो ना. This female gamete which we known as a ovum or egg or secondary oocyte, that is non-cleidoic. That is non-cleidoic. Non-cleidoic means what? Without shell. SHELL. ह्याच्यावरती कुठंही शेल नाहीये. ह्युमन बिंग मध्ये फिमेलचं जे एग आहे, ज्याला तुम्ही फिमेल गॅमेट असं म्हणता, दॅट फिमेल गॅमेट इज अ non-cleidoic, means without shell. Now it is a microlecythal. It is microlecythal. हे मायक्रोलेसिथल म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये जे यॉक कंटेंट प्रेझेंट असतं, दॅट इज व्हेरी लेस इन अमाउंट. इट कंटेन्स लेस अमाउंट ऑफ यॉक. नाउ इट इज राउंडेड, नॉन मोटाईल, राउंडेड, नॉन मोटाईल फीमेल गॅमेट. फीमेल गॅमेट. लक्षात येते का? पहा, ओहम, एग, सेकंडरी oocyte ही सगळी ह्याची नावं झाली. कसं स्ट्रक्चर आहे? तर हे राउंडेड असणारं स्ट्रक्चर आहे, गोलाकार स्ट्रक्चर आहे. नॉन मोटाईल आहे, स्पर्म मोटाईल आहे, पण तसं एग मात्र नॉन मोटाईल आहे, ते हालचाल करू शकत नाही. हा फिमेल गॅमेट आहे. हा मायक्रोलेसिथल आहे. लक्षात घ्या, मायक्रोलेसिथल आहे म्हणजे काय? की ह्याच्यामध्ये जे यॉक कंटेंट असतं, हे यॉक कंटेंट अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. पुढे सांगितलं क्लिडॉइक, नॉन क्लिडॉइक येते. नॉन क्लिडॉइक ह्याचा अर्थ काय? की हे जे एग आहे ह्याच्यावरती कुठेही कवच, ज्याला तुम्ही शेल असं म्हणता, ते नाही. आणि याची साईज जर बघायची म्हणलं तर अप्रॉक्सिमेटली 0.1 mm or 100 micron. 1 mm or 100 micron. It is the largest cell present in the body. असं म्हटलं जातं की या बॉडीमध्ये ज्या काही पेशी आहेत आपल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट सेल कुठली असेल तर हे एग आहे. हे लक्षात ठेवा. नाउ दॅट एग कंटेन्स द न्यूक्लियस and that nucleus is a larger one which we know as a germinal vesicle. Second, it contains nucleus. That nucleus is large and that is called as a germinal vesicle. Germinal vesicle.
and that nucleus is eccentric. So this structure is a rounded structure. Internally it contains the large nucleus. That large nucleus is known as a germinal vesicle. It is known as a germinal vesicle, and that germinal vesicle is eccentric. Eccentric म्हणजे एका बाजूला प्रेझेंट आहे ना. Pronucleus or typical nucleus that is formed at the time of fertilization from this germinal vesicle. From this germinal vesicle, the pronucleus is formed during the process of fertilization. Now, around that nucleus, the cytoplasm is present, and the cytoplasm of egg is known as a ooplasm. So, the germinal vesicle, it gets surrounded by the cytoplasm, and that cytoplasm is known as a ooplasm. Clear? Now the next point. The centrioles are absent in this cell. पहा, एक एक पॉइंट मी क्लिअर करत चालले तुमचा. पहिला सांगितलं हा फिमेल गॅमेट आहे, हॅप्लॉइड. दुसरं सांगितलं हा नॉन क्लिडॉइड आहे, म्हणजे ह्याला शेल नाहीये. मायक्रोलेसिथल आहे, यॉक कंटेंट कमी आहे. राउंडेड स्ट्रक्चर आहे, नॉन मोटाईल आहे, हालचाल करू शकत नाही. साईज बघितली 100 मायक्रॉन आहे. लार्जेस्ट सेल आहे म्हणलं बॉडीमध्ये प्रेझेंट असणारी. दुसरा पॉइंट सांगितला मी न्यूक्लियस बद्दलचा. न्यूक्लियस हे लार्ज आहे, इकसेंट्रिक आहे, एका कडेला आहे. त्याला आम्ही जर्मिनल वेसिकल म्हणतो, हेही मी तुम्हाला सांगितलं. आणि जर्मिनल वेसिकल पासूनच पुढे फर्टिलायझेशनच्या वेळेला प्रोन्यूक्लियस त्याचं तयार होतं. फिमेल प्रोन्यूक्लियस त्याच्यापासून तयार होतं. पुढचा पॉइंट सांगितला की इथं एग मध्ये सेंट्रिओल्स असत नाही. स्पर्म मध्ये आत्ताच आपण अभ्यासलं 2 सेंट्रिओल आहे, पण एग मध्ये सेंट्रिओल असत नाही. नाव आता this structure, this egg, it get covered by number of coverings. Now this structure get covered by the number of coverings. So first of all, ooplasm gets surrounded by a plasma membrane, and that is known as a vitelline membrane. So this is the ooplasm, and it gets surrounded by this plasma membrane, and that plasma membrane is known as a vitelline membrane. Clear? Now next point. This vitelline membrane secretes another layer around its outer side, and such a layer is known as a zona pellucida. Zona pellucida. And that zona pellucida is secreted from that vitelline membrane, and that is present towards the outer side of vitelline membrane. Now, this zona pellucida is a non-cellular glycoprotein membrane. This is non-cellular glycoprotein membrane. Is it clear? So, the first layer which is present around the ooplasm is known as a vitelline membrane. Means this layer. Now, this vitelline membrane secrete another layer around its outer side, and such a layer is known as a zona pellucida. So zona pellucida is a non-cellular glycoprotein membrane. Now, outer to zona pellucida, a layer of corona radiata is present. Outer to zona pellucida, a layer of corona radiata is present. Is this layer? So that corona radiata is made
up of radially elongated cells. They are made up of radially elongated cells. Elongated cells. And that cells get attached to the zona pellucida. So, this is the ooplasm, means cytoplasm, gets surrounded by vitelline membrane. Vitelline membrane secretes another layer around its outer side known as the zona pellucida. Zona pellucida get covered by the another membrane known as the corona radiata. And that corona radiata made up of radially elongated cells. And that radially elongated cells get attached to the zona pellucida. Next. Now, the cells of corona radiata, they are derived from innermost layer of granulosa cells. They are derived from innermost layer of granulosa cells. आता ग्रॅन्युलोसा सेल्स तुम्हाला मी ओरी शिकवताना शिकवली आहे. फॉलिक्युलर सेल्स, ह्या फॉलिक्युलर सेल्सचा जो इनरमोस्ट लेअर असतो त्याच्यापासून कोण तयार होतं, तर हा कोरोना रॅडिएटाच्या सेल्स काय होतात, तयार होतात. ना द सेल्स ऑफ दॅट कोरोना रॅडिएटा, they get attached to each other or they are glued with each other, and also they are attached to the zona pellucida by hyaluronic acid. Now the cells of these cells glued together or with zona pellucida by hyaluronic acid, and that hyaluronic acid is mucopolysaccharide. लक्षात येते का बघा. ह्या कोरोना रॅडिएटाच्या सेल्स आहेत त्या झोना पेल्युसिडाला तर अटॅच झालेल्या असतात, पण तशाच त्या एकमेकींना सुद्धा अटॅच झालेल्या असतात. आणि हे अटॅचमेंट जिथं असते, मग अटॅच करून ठेवण्यासाठी तिथं काय वापरलं जातं, तर तिथं हे हायलुरोनिक ऍसिड वापरलं जातं. आणि हे हायलुरोनिक ऍसिड म्हणजे काय, तर म्युकोपॉलिसॅकराइड. लक्षात आलं इथपर्यंत. ओप्लाझमच्या भोवती असणारा व्हायटेलाइन मेम्ब्रेन, व्हायटेलाइन मेम्ब्रेननी सिक्रेट केलेला झोना पेल्युसिडा त्याच्या बाहेरच्या बाजूला. झोना पेल्युसिडा कसा म्हटलं, नॉन सेल्युलर आणि ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन आहे. झोना पेल्युसिडाच्या बाहेरच्या बाजूला आहे कोरोना रॅडिएटा. कोरोना रॅडिएटाच्या सेल्स कशा आहेत, तर रॅडियली इलॉंगेटेड सेल्स आहेत. कोणापासून डिराइव्ह झाल्या, तर मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा सेल्स पासून त्या तयार झालेल्या आहेत. आणि पुढे सांगितलं की ह्या सेल्स एकमेकींना पण जोडलेल्या आहेत आणि तसंच त्या झोना पेल्युसिडाला पण जोडलेल्या आहेत. कशाच्या सहाय्याने जोडलेल्या आहेत, तर त्या हायलुरोनिक ऍसिडच्या सहाय्याने जोडलेल्या आहेत. आणि हे जे हायलुरोनिक ऍसिड आहे हे कशापासून बनलेले आहे, तर हे म्युकोपॉलिसॅकराइड आहे. ठीक आहे, हे झाले त्याचे 3 लेयर. आता पुढचा पॉइंट काय पहा ना. बिटवीन द व्हायटेलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेल्युसिडा अ स्पेस इज प्रेझेंट, and that space gets filled with a fluid, and that space is known as a perivitelline space. So next is a perivitelline space. So it is a space. That space is a fluid field, and that is present. It is present between zona pellucida and vitelline membrane. It is present between zona pellucida. This is the zona pellucida and this is the vitelline membrane. So the space present between that zona pellucida and vitelline membrane is known as a perivitelline space. Now, in this perivitelline space, the polar body is present.
polar body that is present in this perivitelline space. Clear? Next point. शेवटचा पॉइंट पहा. This egg shows polarity. ह्या एगला काय आहे तर it shows polarity. Means what? It shows animal pole and vegetal pole. पहा, हे जे काही एग आहे ह्या एगला दोन पोल आहेत. कुठले दोन पोल आहेत तर एक आहे ॲनिमल पोल आणि दुसरा आहे व्हेजिटल पोल. आता ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल कसा ओळखायचा पहा. सो द पोल टुवर्ड्स which there is a germinal vesicle and polar body is present, that pole is known as the animal pole. ॲनिमल पोल कसा ओळखायचा की त्या ज्या साईडला जर्मिनल वेसिकल प्रेझेंट आहे आणि पोलार बॉडी प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं ॲनिमल पोल. अँड अपोजिट पोल इज नोन ॲज अ व्हेजिटल पोल. अपोजिट पोल इज नोन ॲज अ व्हेजिटल. लक्षात आलं. ह्या एगला पोलॅरिटी आहे. पोलॅरिटी आहे म्हणजे काय सांगितलं त्याला दोन पोल आहेत ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल. ॲनिमल पोल म्हणजे कुठला तर ज्या साईडला जर्मिनल वेसिकल म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि पोलार बॉडी प्रेझेंट आहे ती साईड म्हणायचं ॲनिमल पोल आणि त्याच्या अपोजिट जी साईड आहे त्याला म्हणायचं व्हेजिटल पोल. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ एग, स्ट्रक्चर ऑफ ओहम और स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. ह्याच्यावरती ही सेपरेट नोट 2-3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. डायग्राम विचारली जाते स्केच अँड लेबलला. ठीक आहे. तर इथं आजच्या लेक्चरला आपण मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेल गॅमेट एग हे आपण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे.